या जरा त्वरित या, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर अजून आलेले नाही आहेत. बॅटिंग टीमचा प्लेयर आलाय गणेश स्ट्राइक वरती आणि दुसऱ्या बाजूला नाव आणि बॉलिंग मार्क वरती प्रसाद. स्ट्राइक वरती गणेश, बॉलिंग मार्क वरती प्रसाद. गडकरी नॉन स्ट्राइकिंग एंडला आहेत. लेट्स प्ले. पहिला बॉल या वेळेला मात्र टॅप केलं, कव्हरच्या दिशेला मात्र बॉल चाललाय आणि पहिली धाव. हे सर्व खेळाडू जे आहेत ते अगदी लेजंड्स प्लेयर आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. अगदी 40 वर्षावरचे सर्व खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला या पुढे पाहायला मिळणार आहेत. खुल्या गटाचा हा एक या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर गट पूर्ण झालाय. महिला गटाचा खेळ पूर्ण झालाय. आता फक्त ओव्हर 40चा गट आणि त्यातून मात्र रंगणारे सामने आज आपल्याला बघायला मिळतील. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. आपल्या वाय कट्टाच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवरती सुद्धा ती माहिती तुम्हाला मिळू शकेल. दरम्यान इथे मात्र आता गणेशच्या बॅटमधून एक जबरदस्त श्री गणेशा या बॅटिंगचा चौकार येतोय. आशिष गडकरी, माफ करा, आशिष गडकरी यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. अधिकची माहिती मात्र त्या ठिकाणी आपल्या उपांत्यपूर्व फेरीची आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्या बरोबर सकाळी 9:30 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रसादचा पुढचा चेंडू, मागील बॉलवर चौकार. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका तिकडे केला जातोय. पुन्हा एकदा मात्र या दिग्गज खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेनं केलंय. अनेक स्पर्धा ज्या ठिकाणी मात्र खुल्या गटात स्पर्धा खेळवल्या जातात, महिला गटाला ही संधी दिली जाते, परंतु ओपन मध्ये आपण जर पाहिलं तर ओव्हर 40 गटाच्या स्पर्धांना या ठिकाणी कमी खेळवल्या जातात आणि वाय चषकामध्ये ती संधी मिळाली या खेळाडूंसाठी. यावेळेला स्विच हिटचा फटका केला गेलाय, परंतु चुकीचं शॉट सिलेक्शन तिकडे बघायला मिळालं आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद, पहिला धक्का लागतोय. या ठिकाणी मात्र प्रथमतः हा विकेट गमावताना आपल्याला बघायला मिळाली आहे. बॅटिंग करत असताना गणेश आउट होऊन माघारी परततोय. बॉक्स आउटच्या स्वरूपात ही पहिली विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमय अरुण घोले साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे भव्य दिव्य आयोजन आपण बघत आहात. तुम्हा सर्वांचा आवडता वाय कट्टा वाय चषक 2025 15व पर्व ओव्हर 40 गटाला सुरुवात. या वेळेला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सरळ मात्र विकेट किपरच्या दिशेने जाताना प्रसादचा आणखीन एक चेंडू डॉट. निर्धाव चेंडूने सांगता 1 to go. कॉलर माईकच्या माध्यमातून अजित सरांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि स्टंप माईकच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी यष्टी रक्षकांमधली चर्चा त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळू शकते. एक चांगलं तंत्रज्ञान या स्पर्धेमध्ये वापरलं गेलंय. प्रुलिंग स्पोर्ट्सद्वारे 5 वेगवेगळ्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत वेगवेगळ्या अँगलने ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. ती आमच्या प्रुलिंग स्पोर्ट्सची संपूर्ण टेक्निकल टीम, आमचे डीजे मास्टर डीजे हर्षल, त्यांचे माईक्स त्या ठिकाणी मात्र पंचांच्या कॉलरला आहेत. स्टंपमध्ये सुद्धा माईक आहेत. डीजे मास्टर आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याचबरोबर पावल्या वेळेत मात्र आपल्यापर्यंत एक सुमधुर संगीत सुद्धा पोहोचलं जात आहे. तर खूप खूप धन्यवाद आहेत आमच्या डीजे हर्षल यांचे. आजूबाजूच्या आपल्या सहकार नगरच्या रहिवाशांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केलंय. आणि सन्माननीय जनार्दन किर्दत साहेबांचं या ठिकाणं शुभागमन होत आहे. मी सन्माननीय जनार्दन किर्दत साहेबांचं सहर्ष स्वागत करतोय आज या चौथ्या रजनीमध्ये. व्हेरी वम वेलकम मिस्टर जनार्दन किर्दत साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंगसाठी मात्र या ठिकाणी गणेश आलेत. आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्याचबरोबर सर्व पोलीस अधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असतील. सर्व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मैदानाचे सदस्य, त्याबरोबर सर्व कर्मचारी, आपल्या बाजूला असलेली शाळा, शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळेचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व पालक, सर्वांचे खूप आभार. त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी.
आशिषच्या या बॅटमधून आलेल्या फटक्यावरती मात्र पुन्हा एकदा कम नशिबी ठरलाय बघा. काल सुद्धा असंच काहीसं घडलं होतं, ज्या वेळेला मात्र मॅच चालू होती आरएम रेनबो आणि मंगलमूर्ती वडाळा संघाची. त्यावेळेला सुद्धा असा एक फटका चौकारात जाता जाता वाचला होता. सध्या मात्र दुसरी ओव्हर आहे गणेशच्या हातामध्ये. स्कोर जर आपण पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती आहेत. 40 वर्षावरील खेळाडू म्हणजे दिग्गज खेळाडूंचा खेळ आपण बघताय. गेली कित्येक वर्ष आपली क्रिकेटसाठी ज्यांनी समर्पित केली अशा खेळाडूंचा खेळ आपण पाहताय. पुन्हा एकदा चांगला फटका तिकडे खेळला गेला आणि या बॉलला अडवण्यामध्ये असक्षम राहिले आहेत. बॉल निघून जातोय. 1 बाउंस सीमा पार. रन मिळतील 4. आलाय वाय चषक चौकार. लेग टर्न करण्याचा प्रयत्न, बॉलला वळवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, परंतु जास्त वळण बॉलला मिळत नाहीये. बॅकफुटवर गेले, पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर केला आणि आडव्या बॅटने मात्र बॉलला आडव्यामध्ये घेतलं आणि सरळ पाठवून दिलं स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. या चौकारासोबत धावसंख्येचा आकडा मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद, 1 11 धावा. स्ट्राईक वरती मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चौकार मयूरच्या बॅटमधून. या खेळाडूंनी आपला काळ गाजवलाय आणि ही फिल्डिंग बघा. आज या 40 वर्षावरच्या खेळाडूंची फिल्डिंग मात्र अगदी युवा खेळाडूंना सुद्धा लाजवेल अशी फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी आज बघायला मिळते. चांगली फिटनेस या ठिकाणी अजूनही बघायला मिळते या 40 वर्षावरील खेळाडूंची. आणि या वेळेला एक जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय पण बॉल अडवलाय. सध्याची युवा पिढी मात्र व्यसनाच्या आहारी जाते आहे. त्या युवा पिढीला मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक संदेश देऊसा वाटतोय. तंबाखू सोडा, गुटखा सोडा, सिगरेट सोडा, दारू सोडा, इतर सर्व अंमली पदार्थांचं सेवन करणं सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. बाकी सर्व सोडा पण कॅच सोडायची नाही. या वेळेला मात्र फ्लॅट शॉट बघा. इथे कॅच सोडली आणि तरी सुद्धा विकेट मिळाली. मी नुकतंच सांगितलं कॅच सोडू नका, पण यांनी कॅच सोडली तरी त्यांना विकेट मिळाली आहे. कारण इथे बॉक्स आउट आहे आणि बॉक्सच्या बाहेर हा बॉल जात होता, त्यामुळे ही कॅच सोडली आहे. पण सारखं सारखं अशी कॅच सोडलात तर तुम्हाला त्या ठिकाणी भारी पडेल. आणि विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळतंय. मयूर बॉक्स आउट होतोय आणि बरोबर आमचा धनुष्यबाण आणि त्यावर जाऊन आदळलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे मात्र मयूरची विकेट आली आहे. बॉक्स आउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागतोय यावेळेला शर्विल 11 टीमला. बॅनेटिंग आलेत आणि नो बॉलचा इशारा पंच अजित निकम सरांचा या ठिकाणी. बॅटिंगसाठी बॅनेडिक. बॅटने जे काही करायचंय ते तुम्हाला बॅटने करायचंय. बाईज लेग बाईज नाही आहेत, परंतु यावेळेला फॉलिंग स्वीप बॅनेडिकचा पाहायला मिळतोय. सन्माननीय अमेय अरुण गोले साहेबांच्या बॅनरला सलामी देण्यासाठी हा चौकार चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक आणि ओव्हरची मात्र या ठिकाणी होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या चौकारासोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 18 धावा. 18 with the loss of 2 wickets after second over. 18 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात तिकडे मात्र फलंदाजांच्याही माध्यमातून. 2 विकेट जरूर गमावलेत, परंतु त्या 2 विकेट पडल्याचा कोणताही प्रेशर तिकडे फलंदाजांवरती दिसत नाहीये. फलंदाज अगदी आपला स्वाभाविक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. वसंत आलेत. वसंत उर्फ बुवा. अठरा धावा झाल्या. 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 विकेट आतापर्यंत गमावले शार्विल 11ने. बोरिवलीचा हा संघ आहे. एका बाजूला कल्याणची टीम आहे टर्मिनेटर. पहिला चेंडू वसंतचा
व्हाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र अजित सरांच्या माध्यमातून कळवला जातोय. तिकडे स्ट्रायकिंग अंपायरच्या माध्यमातून ऑनफिल्ड पंच म्हणून कल्पेश ठाकूर आहेत. सर्वांवरती जबाबदारी सोपवली आहे. आयोजन समितीतील सर्व सदस्य या ठिकाणी मात्र आपापल्या कामात या ठिकाणी मात्र आपली पूर्ण मेहनत घेत आहेत. आणि या वेळेला वसंतच्या चेंडूवरती मात्र ठोकला गेलाय आणखीन एक दिमागदार चौकार. स्ट्राइक वरती गणेश आणि त्यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. आशिष गडकरी स्ट्राइक वरती होते आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पॉइंटच्या दिशेला मात्र स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल या वेळेला केला जातोय. फिल्डरला इकडचं तिकडे केलं जातंय. स्वॅप होत आहेत फिल्डर. पुन्हा एकदा आशिष गडकरी स्ट्राइकवर वसंतच्या पुढच्या बॉलसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका तिकडे खेळला गेलाय. बघूया बरोबर फिल्डिंग मध्ये बदल केला. अगदी वेळेत मात्र बदल केला नसता तर मला वाटतं आणखीन एखादा चौका तिकडे आलेला बघायला मिळाला असता. सिंगलने मात्र समाधानी राहावं लागतंय आशिष गडकरी यांना. स्ट्राइक रोटेट होते. बेनेडिक येत आहेत या ठिकाणी स्ट्राइकवर. धावसंख्या मात्र झाली ती 23 धावा. 24 धावा माफ करा 24 धावा इथे मात्र स्कोरबोर्ड वरती. एक वाईट बॉल सुद्धा हाताळला होता. 2 ओव्हर अखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा होत्या स्कोर कार्डवर. त्यानंतर एक वाईट बॉल आला. त्यानंतर एक चौकार आणि आता एक सिंगल. 2 चेंडू आणि धावा झाले 24. या वेळेला टॅप केलं चॉप केलं होतं चेंडूला. संध्याकाळचं सत्र आहे. थंडीच्या दिवसांमध्ये मात्र ही स्पर्धा आपण बघत असतो दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला. व्हाईट चषक आणि यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका पुन्हा एकदा येतोय. बॅकफुटवर जाऊन खेळलेल्या फटक्यावरती एक सिंगल तिकडे घेतली जाते. मंगेश नारकर मित्रमंडळाचा प्रत्येक सदस्य इन्व्हॉल्व्ह आहे या स्पर्धेसाठी. प्रत्येकाने मात्र आपली आपली कामं या ठिकाणी वाटून घेतली आहेत आणि प्रत्येक जण आपलं 100% त्या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी देत असतो. एक मोठा मित्र परिवार आहे मंगेश नारकर मित्रमंडळ आणि त्यांना चांगली साथ मिळते ती स्थानिक शिवसेना कार्यसम्राट नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस अमय अरुण घोले साहेबांची. साहेबांचे मात्र सर्वप्रथम तर मनपूर्वक आभार असतील. यावेळेला बॉटम हँडचा वापर पावलांचाही वापर केला गेला. चांगलं फुटवर्क बघायला मिळालं इकडे बेनेडिकच्या माध्यमातून. पण चांगली फिल्डिंगही त्या ठिकाणी केली गेली. एकच धाव घेण्यामध्ये यश मिळतंय बेनेडिकला. स्कोर आता मात्र पुढे सरकतोय. बॉल शेवटचा शिल्लक राहिलाय आणि धावसंख्येचा आकडा 28 धावा. तिसरं षटक. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. शेवटचा बॉल. या वेळेला अगदी क्लासिकल अंदाजाने खेळला गेलेला फटका आशिष गडकरीच्या बॅटमधून काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दिमागदार व्हाईट चषक चौकार. खूप वेळेला आपण बघितलंय या स्पर्धेमध्ये की शेवटचा बॉल एकतर विकेट आली आहे नाहीतर चौकार आलाय. काहीतरी मोठं घडलंय शेवटच्या चेंडूवरती आणि या वेळेला सुद्धा काहीतरी मोठं घडलं. आशिष गडकरीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार या वेळेला बघायला मिळाला. एक धमाकेदार बॅटिंग केली जाते आशिष गडकरीकडून. त्याला साथ मिळते बेनेडिकची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 33 धावा. 11ची सरासरी आहे आणि याच सरासरीनं जर धावफलक पुढे धावत राहिलं तर मला वाटतं जवळपास 50-55 किंवा 50 ते 60 धावांच्या मधला आकडा आपल्याला पाहायला मिळू शकतो स्कोर कार्डवरती. मोठं टार्गेट सेट करण्याचा इरादा करूनच मात्र हे 2 फलंदाज आता बॅटिंग करतायत मैदानामध्ये. सलामीचे 2 बॅटर थोडेसे लवकर आउट झाले. गणेश थोडासा लवकर आउट झाला. त्यानंतर मयूर लवकर आउट झाला. एक चौकार मयूरच्याही बॅटमधून आला. पण आता आशिष गडकरी आणि बेनेडिक. प्रसादच्या हातामध्ये 4थी ओव्हर. वैयक्तिक हे दुसरं षटक आणि स्ट्राइकवर बेनेडिक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला स्वीप केलं बॉलला. पुन्हा एकदा मात्र फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. एका बाजूला कल्याणचे खेळाडू आहेत अर्थात टर्मिनेटर 11 आहे. दुसऱ्या बाजूला शर्विल 11 जो बोरिवलीचा संघ आहे. या अगोदर पालघर विरुद्ध अंबरनाथ अशी मॅच आपण पाहिली होती. आता कल्याण विरुद्ध बोरिवली मॅच अशी आपल्याला बघायला मिळते. सेंट्रल वर्सेस वेस्टर्न. या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून स्विचिटचा फटका तिकडे खेळला गेला आशिषच्या माध्यमातून. एक कलात्मक फटका, एक रचनात्मक फटका आणि एका सिंगल धावेची भर पडते स्कोरबोर्डवर.
चांगलं धावफलक इथे बघायला मिळतंय. एक चांगला स्कोर बघायला मिळतोय. 35 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथी ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रसादचा पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटवर येऊन खेळला होता. गॅपमध्ये जातोय. नो मॅन्स लँड मधून बॉल डीप पॉइंटला. एकेका धावेने मात्र आता धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. हा धावफलक आता घडतोय, घडवलं जात आहे ते मात्र आशिष गडकरी आणि बेनेडिक्ट कडून. या वेळेला ओव्हरपिच चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय फटका लॉंग ऑनच्या दिशेला. आशिष गडकरी बॉलला पाठवतोय सीमा पार. रन मिळत आहेत 4. वाय चषक चौकार. काय जबरदस्त फटके खेळले जात आहेत आशिष गडकरी यांच्या बॅटमधून. हा चौथा चौकार आहे आतापर्यंतचा आणि हा दर्जा आहे या स्पर्धेचा, हा दर्जा या ओव्हर 40 गटाचा, या लेजेंड खेळाडूंचा. या खेळाडूंच्या काळात युट्यूबचा शोध लागला नव्हता. युट्यूब होतं पण क्रिकेटमध्ये युट्यूब आलं नव्हतं आणि त्यावेळेला मात्र जर युट्यूब असतं तर मला वाटतं हे खेळाडू खूप प्रसिद्ध झाले असते. आतापर्यंत बरीच पसंती मिळाली असती, बरेच व्हिडिओ त्यांचे सुद्धा व्हायरल झाले असते. आणि या प्रसार माध्यमात खेळत असताना मात्र आज या खेळाडूंना सुद्धा खूप मोठी पसंती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या काळातले खेळाडू मात्र जे आज खेळत नाहीये ते सुद्धा ही स्पर्धा बघत असतील. क्रिकेटचे जुने जाणते जे चाहते आहेत, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट जे जुने जाणते चाहते आहेत, समर्थक आहेत, ते ही स्पर्धा बघत असतील तर त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की आजही 40 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा हे मैदान खेळाडू खेळतायत आणि त्याच जोमाने आज खेळ करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडीशी दुखापत झालेली दिसते तिकडे खेळाडूला. स्प्रेची गरज असेल तर आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे. आणि अग्रेसन वधूवरची वडाळा शाखा आज स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 42 धावा आहेत. बॉलिंगसाठी मात्र त्या ठिकाणी संतोषचा पहिला चेंडू नो बॉलचा इशारा येते. मात्र आशिष गडकरी थोडीशी गडबड केली, अति घाई संकटात नाही, धावताना थोडंसं अडखळले रस्त्यामध्ये आणि विकेटचं पतन. संतोषच्या पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात का असेना परंतु ज्या विकेटच्या शोधामध्ये होती टीम आणि ही जोडी तोडायची होती कारण ही जोडी मात्र खूप चांगली बॅटिंग करत होती, चांगली भागीदारी त्यांनी जमवली होती आणि तिथे मात्र कुठेतरी आशिष गडकरीने मात्र थोडीशी अतिघाई केली आणि त्या घाईमुळे मात्र त्यांना विकेट गमवावी लागते. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. बॉल काउंट होईल, नो बॉलची रन मिळेल आणि रनआउटच्या स्वरूपातली विकेट सुद्धा आली आहे. रणजित वैती ज्यांना चक्र्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं, चक्र्या या नावाने बरेच वर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपलं नाव त्यांनी कमवलं अशी रणजित वैती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि रणजित वैती यांची हेअरस्टाईल पाहिल्यानंतर असं वाटतं एखादा युवा खेळाडू मैदानावरती आलाय. ताहिर भाई
चला सबस्टिट्यूट प्लेअर त्या ठिकाणी ताहिरबाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावा सध्या आपण बघतोय स्कोरबोर्ड वरती. पहिला बॉल पूर्ण झालाय संतोषचा. नो बॉल जरी असला त्यामुळे त्यावर विकेट आली आहे. बेनेडिक्ट स्ट्राईकवर. दुसरा बॉल या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेला कोणी फिल्डर नाही आहे. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत निघून जातोय खडे खडे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. वाय चषक चौकार. अगदी आमच्या दर्शक दीर्घामध्ये हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय आपण बॅकफुटवर जाऊन पॉपिंग क्रीजचा चांगला वापर करत, अगदी खोलवर वापर करत मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र ठिकाणी चौकार ठोकला गेलाय. संतोषचा पुढचा चेंडू. बेनेडिक मात्र चांगली बॅटिंग केली आहे. आशिष गडकरी आणि बेनेडिक या जोडीने. आणि इथे रिव्ह्यूची मागणी केली जाते. रनआउटसाठी रिव्ह्यू मागितला गेला ऑनफिल्ड पंचांकडून. रणजित वैती त्या ठिकाणी मात्र धावत असताना थोडंसं मध्ये थांबले. त्यांची बॅट थोडीशी अडकली आणि रनआउटची जी अपील आहे त्या अपीलसाठी मात्र पंचांनी टीव्ही अंपायरकडे मागणी केली आहे. रिव्ह्यू घेतलाय पंच विशाल ठाकूर. डिसिजन पेंडिंग आहे. ओव्हर 40चे एकूण 12 संघ या पर्वामध्ये आपण सहभागी केले गेलेले बघतोय. उद्याच्या दिवसाची ही अधिक माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. उद्या क्वार्टर फायनलच्या सामन्यांचा खेळ बरोबर सकाळी 9:30 ला सुरू होणार आहे. उद्या सकाळी बरोबर 9:30 वाजता पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल. श्री 11 विरुद्ध वामिका स्टार पालघर यांच्यामध्ये. बरोबर 9:15 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आणि उद्या सकाळी बरोबर 9:30 ला सामन्याला सुरुवात होईल. याबद्दल अधिक माहिती आपण घेऊ. तोपर्यंत आपण जाऊ चालू असलेल्या सामन्याकडे. या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय आउट. त्यामुळे रणजितला माघारी परतावं लागेल. चक्र्या मात्र माघारी जातील आणि चक्र्याची जागा घेण्यासाठी म्हणजे रणजितची जागा घेण्यासाठी मात्र नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. समीर पाटील. बॉल पूर्ण झालेत या ओव्हर मधले आतापर्यंत 3. एका बाजूला शर्विल 11, दुसऱ्या बाजूला टर्मिनेटर कल्याण, एका बाजूला बोरिवली आणि एका बाजूला कल्याण अशी मॅच सध्या ओव्हर 40 गटाची आपण बघतोय. हा दुसरा सामना आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. तो पकडूनच टोटल 3 बॉल झाले आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला सुंदर फटका तिकडे खेळला गेलाय. देखणा फटका खेळला गेलाय. नेत्रदीपक फटका खेळला गेलाय. नयनरम्य फटका खेळला गेलाय. चौकार येतोय बेनेडिकच्या बॅट मधून. शर्बीर 11चा धावसंख्येचा आकडा जर आपण पाहिला तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या. मात्र या चौकारासोबत टोटल रन्स जर आपण पाहिले तर 54 धावा, मला वाटतं 51 धावा बनलेले आहेत. 51 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या आहेत. 50+ स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतं या ओव्हर 40 गटातून सुद्धा. 5 षटकांच्या सामन्यादरम्यान खुल्या गटाच्या मॅचेस आपण काल जर पाहिलं तर 38 धावा बरोबर 4 वेळा 5 वेळा आपण पाहिल्या. आज मात्र पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 38 धावांचं टार्गेट सेट केलेलं गेलं आपण पाहिलं. पण या मॅच मध्ये आता ओव्हर 40 गटाला जशी सुरुवात झाली आहे पहिली मॅच अगदी, आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय बेनेडिकचा. संतोष मिळते संतोषला सफलता.
बेनेडिक्टचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. बेनेडिक्टची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आले आहेत. आशिष गडकरी आउट झालेत. आतिश आता मात्र मैदानाच्या आत. बेनेडिक्ट ही विकेट गमावली आहे. चांगला फटका तिकडे खेळला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जातोय. आणखीन एक सिंगल तिकडे घेतली जाऊ शकते आणि अशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ जो आहे तो इथे समाप्त होतोय. पहिल्या 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा झाल्यात त्या 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं आवाहन टर्मिनेटर कल्याण संघाच्या समोर असणार आहे. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंधेरी आणि त्यांच्या विरोधात या 2 टीम मधला जो विजेता असेल यांच्यामध्ये मॅच होईल. 53 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे टर्मिनेटर कल्याण या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. काय घडणार काय बिघडणार हा आखो देखा हाल आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये प्रोलिंग स्पोर्ट्सद्वारे या ठिकाणी स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा आपल्या सर्व दर्शकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. मुंबई क्रिकेट लाईव्हचं सुद्धा खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. आज आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती जे सर्व अपडेट्स आपल्याला मिळत आहेत त्यासाठी मात्र आम्हाला सहकार्य मिळालं ते मुंबई क्रिकेटचे आमचे सर्व सदस्य जे आज फोटो सेशन करतायत मैदानाच्या आतमध्ये. आमचे स्टील फोटोग्राफर साई जाधव, त्याचबरोबर मुंबई क्रिकेट लाईव्हचे सर्वेसर्वा सुशांत मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम, ते सुद्धा मात्र खूप चांगलं काम करतायत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम चांगलं वर्क करते. कॅमेरा वर्क सुद्धा सुंदर आहे. चांगले अपडेट्स, चांगलं ग्राफिक्स, ब्युटी कॅमेऱ्याने सुद्धा हा व्ह्यू तुम्हाला दाखवला जातोय. इक्वेशन आहे मेगा स्क्रीनवरती. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 53 धाबांची आवश्यकता टर्मिनेटर कल्याण टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला आता त्वरित बॅटर पाठवायचे आहेत. यानंतर आणखीन एक या गटातली मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या गटाला सुरुवात होईल. उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये मात्र पहिला होणारा सामना ज्या ठिकाणी आपण नुकताच त्याचा आढावा घेतलाय, खऱ्या अर्थाने उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच होईल. श्री 11 घाटकोपर, श्री 11 दिवा डोंबिवली विरुद्ध वामिका स्टार पालघर. बरोबर सकाळी 9:30 वाजता मॅच चालू होणार आहे, परंतु आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे 9:15 वाजता. दुसरा सामना होणार आहे अष्टविनायक जयस्मृती विरुद्ध मुक्तादेवी पॅकर्स चुनाभट्टी या 2 संघांमध्ये. बरोबर 10:15 आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. 10:30 वाजता मॅचला सुरुवात होईल. तर मॅच नंबर 3 असेल अधिरा सत्यविनायक कामोठे विरुद्ध रायडर बॉईज पनवेल या 2 टीम मध्ये. 11:30 सामना आहे. 11:15 म्हणजे 11:15 आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. आणि क्वार्टर फायनल नंबर 4 जी बरोबर 11:30 वाजता 12:30 वाजता सुरू होणार आहे आणि तो सामना होणार आहे विहान 8 मुकेश रॉयल विरुद्ध मंगलमूर्ती स्पोर्ट्स क्लब वडाळा या 2 टीम मध्ये. आपण बरोबर 12:15 या ठिकाणी रिपोर्टिंग करणं गरजेचं असणार आहे. काही सामने वेळेच्या आधीच संपतात, त्यामुळे आपण थोडंसं लवकर आलात तर जास्त बरं होईल ही विनंती आमच्या सर्व क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय झालेल्या टीमसाठी. टर्मिनेटर कल्याण सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 5 षटकांदरम्यान शर्विल 11ने बॅटिंग करत जबरदस्त प्रदर्शन केलं. त्या ठिकाणी आशिष गडकरी त्याचबरोबर बेनेडिक्ट चांगली बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांनी. बरेचसे चौकार त्या ठिकाणी मात्र आशिष गडकरीच्या बॅटमधून आले. आपला एक्स्ट्रा प्लेअर नाही आहे इकडे. टर्मिनेटर आपला एक्स्ट्रा प्लेअर सुरुवातीपासून इथे आलेला नाही आहे. आपल्याला विनंती आहे आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. हे सर्व लाईव्ह अपडेट्स आम्हाला त्या ठिकाणी प्रोलिंग्स पर्यंत आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. स्ट्राइक वरती सचिन साठीचा हा पहिला चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा. बॉलिंग मार्क वरती मात्र पहिलं षटक हाताळत असताना संतोष आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिन आणि विकीची जोडी आहे टर्मिनेटर कल्याण कडून, तर बॉलिंग मार्क वरती संतोष आहे शर्विल 11 कडून. एका बाजूला कल्याण, एका बाजूला बोरिवली. सामना क्रमांक 2, 40 वर्षावरील गटातील लेजंड्स खेळूनचा खेळ.
53 धावांचा पाठलाग. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. यावेळेला मात्र बॉलला फॉलो केलं, बॅटच्या संपर्कात बॉल आला होता. विकेट किपर मात्र त्या ठिकाणी तुटून पडले बॉलवरती, परंतु बॉल काही त्यांना अडवता आलेला नाहीये. 1 रन कंप्लीट होते सचिन आणि विकीच्या जोडीमध्ये. वैयक्तिक धावांचं खातं इथे सचिनने उघडलंय. आज ओव्हर 40 गटाचा संघ सुद्धा या ठिकाणी काय कामगिरी करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी उत्सुक आहेत. आजही तोच जोश, तोच उत्साह, तीच ताकद, तीच फिटनेस आज आपल्या या सर्व ओव्हर 40च्या खेळाडूंकडून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. काय फिल्डिंग केली आहे, या अगोदर बॅटिंग सुद्धा जबरदस्त झाली ती आशिष गडकरी आणि बेनेडिक्ट सारख्या बॅटरकडून. अगोदरच्या मॅच मध्ये सचिनने सुद्धा मनं जिंकली आहेत प्रेक्षकांची. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन आणि कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड झाली, परंतु थ्रो जोपर्यंत विकेट किपर पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय सचिन आणि विकी मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. डायरेक्ट थ्रोची गरज होती, टप्पा थ्रो केला, तिकडे टप्पा पडल्यानंतर मात्र खेळपट्टीच्या एजला बॉल लागला आणि थोडासा उसळी घेताना बघायला मिळाला आणि त्यामुळे दुसरी धाव इझिली कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा पूर्ण यशस्वी प्रयत्न आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचा आकडा 4 धावा. स्वीप केला, यावेळेला पाठीमागच्या बाजूला बॉल निघून जातोय तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि 4 धावा अजून मिळतील. विकीच्या बॅटमधून एक महत्वपूर्ण चौकार आलाय. दिलासा दिलाय, आत्मविश्वास दिलाय आपल्या टीमला विकीने या चौकारासोबत. महिलांच्या गटातून यशवीर आणि ओमकार मालाड हे 2 संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाले आहेत. उद्या पुरुष गटातील खुल्या गटाच्या 4 क्वार्टर फायनलच्या मॅचेस सुरुवातीला होतील आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर क्वार्टर फायनल नंतर सेमी फायनल आणि फायनलकडे आपण वळणार आहोत. म्हणजे उद्याचा दिवस या वाय चषकाचा अतिशय महत्वाचा दिवस असणार आहे. अंतिम दिवस 14 डिसेंबर 2025 सकाळच्या सत्रापासून मात्र क्रिकेटचा हा खेळ सुरू होईल. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन केलेला फटका विकी आणि या ठिकाणी मात्र विकेट किपर दोघंही या ठिकाणी मात्र थोडंसं फंबल झाले. विकीला या बॉल कळाला नाही, विकेट किपरने मात्र बॉल कलेक्ट केला. डॉट बॉल येतोय संतोषच्या ओव्हरमध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी असल्याचा इशारा पंच अजित निकम सरांकडून. टॅप केलंय यावेळेला बॅकफुटवर जाऊन. स्वीपर कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहे. एक सिंगल तिकडे घेतली जाते. धावसंख्येचा आकडा आहे सध्या 9. फर्स्ट इनिंग मध्ये पहिली ओव्हर खूप महत्वपूर्ण राहिली प्रसाद यांची. 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, पण इथे संतोषची सुरुवात थोडीशी महागडी आहे. 9 धावा आतापर्यंत आहेत आणि शेवटचा बॉल आता बाकी आहे. बघूया काय घडतंय शेवटच्या चेंडूवरती. स्ट्राईकवर सचिन. सचिनने मात्र टॅप केलं चेंडूला आणि पहिल्या ओव्हर दरम्यान मात्र डबल डिजिट मध्ये तरी स्कोर जाऊन पोचेल. 10 धावा आल्या पहिल्या षटकाखेरीस. चालू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. संतोष यांच्या ओव्हरमधून 10 धावा आल्या आहेत आणि बॉलिंग मार्कवरती मात्र आता बेनेडिक्टला पाचारण केलं जात आहे. बेनेडिक्टच्या ही नावाची चर्चा राहील कारण बॅटिंगमध्ये त्यांनी सुद्धा खूप जबरदस्त बॅटिंग केली आहे. आशिष गडकरी त्यांच्या बॅटमधून मात्र जवळपास 4 चौकार लगावले गेले आहेत. बेनेडिक्टने मात्र 2-3 चौकार बेनेडिक्टच्या बॅटमधून आले आहेत. एक चौकार तसं बघायला गेलं तर मयूरच्याही बॅटमधून आला होता, परंतु 1 रन त्यानंतर बनवली आणि बॉक्स आउट झाला होता मयूर. पहिल्या डावातून असं मात्र संपूर्ण आढावा आपण घेतोय शर्विल इलेव्हनच्या बॅटिंग स्क्वॉडचा. सध्या मात्र टर्मिनेटर कल्याणला 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्या दरम्यान 10 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 11च्या सरासरीने यापुढे बॅटिंग करायची आहे. सचिन स्ट्राईकवर. अपील केली जाते तिकडे. पंचांना प्रश्न विचारला जातोय पण पंचांचा इशारा आहे की हलकासा ब्रश झाला होता बॉल फलंदाजाच्या ट्रॅकला आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल असेल. पुन्हा एकदा मात्र फिरकी बघायला मिळते. बेनेडिक्टचा हा फसवा चेंडू बघायला मिळतोय. बघा या खेळाडूंची गोलंदाजी.
टप्पा पडला, वाटलं त्या ठिकाणी सचिनला की वाईट बॉल जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर काय फिरकी घेतली आहे आणि फलंदाजाची गिरकी घेतली आहे. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा बेनेडिक याचा. स्टेप आउट झाले आहेत. संयमाचा बांध तुटला होता, यावेळेला मात्र फलंदाजाची विकेट आली आहे. बेनेडिकने मात्र यावेळेला तिसराही बॉल डॉट टाकलाय, त्यावर विकेटही मिळाली आहे. सचिन बॅक टू दी डगआउट. पहिला धक्का लागतोय यावेळेला टर्मिनेटर कल्याण टीमला. सचिन तंबूच्या आसऱ्याला माघारी परततोय. पहिल्या 2 बॉलवरती रन मिळाले नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन या ठिकाणी मात्र दिसून आलं. फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, परंतु आणखीन एक चांगला टर्न प्राप्त झालेला बॉल तो सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या दिशेला आणि यष्टी रक्षकाने यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. वाय चषक 2025 आपण बघत आहात. टेनिस बॉल क्रिकेटची एक भव्य स्पर्धा, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे एक दैदिप्यमान आयोजन. टर्मिनेटर कल्याण टीम आपल्याला पेनल्टी लावली जाईल. आपला एक्स्ट्रा प्लेअर अजिबात इथे थांबत नाहीये, आला असला तरी इथे नावं त्यांची आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. टर्मिनेटर कल्याण आपला एक्स्ट्रा प्लेअर नसला तर आपल्याला 2 बेनेडिकने जबरदस्त बॉलिंग केली या ओव्हरमध्ये, पण पुन्हा एकदा मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच अजित निकम सरांचा. बाबू ऐरे यावेळेला स्वीप करायच्या नादामध्ये मात्र हाई बॉल निर्धाव घालून बसलेत आणि ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. एक दर्जेदार असं आयोजन आपण बघताय. मंगेश नारकर मित्रमंडळ आणि सन्माननीय कार्यसम्राट कार्यसक्षम युवा सेना सरचिटणीस आणि कार्यसम्राट नगरसेवक अमय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा, अर्थात तुम्हा सर्वांची आवडती स्पर्धा वाय कट्टा वाय चषक 2025 चं हे 15वं पर्व. धावसंख्या झाली आहे 12. पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी फेअर डिलिव्हरी होती. सॉफ्ट डिसिजन जे आहे ते एक डॉट बॉल होता, परंतु मला वाटतं बॅटिंग टीमने तिकडे हा रिव्ह्यू मागितलाय. त्यांना मात्र कुठेतरी या व्हाईट बॉलची गरज आहे. एक्स्ट्रा रन्स त्यांना हवे आहेत आणि याची पडताळणी मात्र त्यांना करायची आहे. एक अप्रतिम अशी विद्युत रोषणाई आणि या सर्व लाईट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचे लाईट ऑपरेटर सुद्धा, त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे. अतिशय चांगली लाईट व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. आणि हा निर्धाव चेंडू आहे. बॅटिंग टीमने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. सो 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्या 2 गडी बाद 12. 6 ची सरासरी आहे. आता मात्र धावफलकाचा आलेख जो आहे तो खालावलेला बघायला मिळतोय. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये एकंदरीत 10 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आणि त्या ओव्हरमध्ये 2 विकेट पटकावले. मित्रांनो, बेनेडिक साठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
बॉलिंगसाठी आता मात्र शैलेश मैदानामध्ये. ओव्हर 40 गटाचा खेळ आपण बघत आहात. लेजंड प्लेयर्स आहेत. आपापल्या काळामध्ये मात्र प्रत्येक खेळाडूने आपापला काळ गाजवलाय. तिसरी ओव्हर शैलेशच्या हातामध्ये सोपवली आहे. विकी यावेळेला स्ट्राईकवर. चांगली फिल्डिंग पॉइंटला. पण यावेळेला बॉल हातातून निसटल्यासारखा वाटला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त रन्स मात्र कंट्रोलमध्ये ठेवावे लागतील. भलेही तुम्ही मोठ्या धावा बनवलेल्या आहेत, परंतु एक्स्ट्रा रन्स जर देत राहिला तर या 53 धावा पण काही मोठ्या नाही आहेत या मैदानावरती. आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र तब्बल 63 धावा या मैदानावरती बनवल्या गेल्या. मुक्तादेवी पॅकर्स चुनाभट्टीच्या टीमकडून एक जबरदस्त खेळ या ठिकाणी केला गेला आणि हायएस्ट स्कोर या स्पर्धेचा आज या 4 दिवसांमधला सर्वाधिक स्कोर मात्र आज मुक्तादेवी पॅकर्स चुनाभट्टी टीमच्या नावावरती मात्र लिहिला गेला. बऱ्याच विकेटच्या हॅट्रिक पूर्ण झाल्या. काल मातंग सारंगने मात्र या ठिकाणी मेडन विकेट ओव्हर हाताळली आणि एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स त्यांनी पटकावल्या. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन त्याने सुद्धा केलं. बरेच चौकार या ठिकाणी ठोकले गेले. बरेच विकेट्स या ठिकाणी पटकावले गेले. स्टेप आउटून खेळलेला फटका, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहे. खोदा पहाडावर निकला चुहा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. 2.3 चेंडूंचा खेळ संपतोय. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विकी प्रयत्नशील आहे. बाबू ऐरे त्यांच्या समोर आणि पुन्हा एकदा मात्र पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतील. पुढचा बॉल शैलेशचा. पुन्हा एकदा मात्र एक गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल पाहायला मिळतोय शैलेश यांच्याकडून. स्लोअर वन डिलिव्हरी येते. गतीमध्ये चांगलं व्हेरिएशन सादर करतायत. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाबू आयरेची विकेट या वेळेला मिळते. शैलेशला ही सफलता मिळाली या ओव्हरमध्ये. आणि हा सामना मात्र आता हळूहळू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शर्विल 11च्या बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या सध्या मात्र 16 धावांवरती स्थिरावली आहे. विकेट मात्र गमावले गेले ते 3, ज्यामध्ये सचिन आउट झालाय, ज्यामध्ये रॉनी आउट झालाय आणि त्यामध्ये बाबू ऐरेची सुद्धा विकेट नुकतीच आलेली आपण बघतोय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात हा विकेट शैलेशच्या नावावर. आणि बॅटिंगसाठी मात्र प्रणय आलेत. यावेळेला चांगला फटका खेळला. मिडॉनला चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये माघारी परतू शकेल का प्रणय? पण पहिल्याच बॉलवरती आल्या पावली मात्र माघारी परतावं लागते प्रणयला. तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. चौथा धक्का लागलाय टर्मिनेटर कल्याण टीमला. ओव्हर 40 गटाचा खेळ आपण बघत आहात. प्रणय गेलाय आणि गणेश आलाय. पुन्हा एकदा बेनेडिक्टच्या हातामध्ये हे चौथं षटक सोपवलं जात आहे. चांगली ओव्हर टाकली होती अगोदर. 2 रन देऊन 2 विकेट घेतले होते बेनेडिक्टने. यावेळेला मात्र स्विचिटचा फटका या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना आणि यावेळेला पंचांचा निर्णय. 4 धावा चौकार. विकीने खेळलेला फटका बेनेडिक्टच्या गोलंदाजीवरती. रिव्हर्स एक रचनात्मक एक कलात्मक फटका बघायला मिळतोय. चांगलं एक्झिक्युशन या फटक्यामध्ये. सोडून दिलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा तिकडे पंचांकडून कळवला जातोय. पुनरागमन होऊ शकतं आता सुद्धा. 21 धावा झाल्यात आणि स्टेप आउटून खेळलेला फटका. स्टंपला बॉल लागला सुद्धा. तिकडे माईक मधून आवाज सुद्धा आला, परंतु बेल्स पडणं गरजेचं आहे.
हो हो, चांगली फिरकी बघायला मिळते पुन्हा एकदा. मात्र चांगला कमबॅक होतो का? पण वाईट बॉल आहे हा सुद्धा, डाऊन द लेग साइड गेला होता. अचूक टप्प्यावरती मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा मात्र बॅटची बाहेरची कडा घेतोय. फुटवर्क दाखवलं होतं त्या ठिकाणी विकीने. बॉल मात्र डिक्लेअरकडे गेलाय. शाळेच्या आत बॉल चाललाय आणि एका धावेचा प्रयत्न इकडे होऊ शकतो किंवा एक डिक्लेअर स्वरूपातली धाव तुम्हाला मिळणार आहे. तर एकेरी धावेसोबत धावसंख्येचा आकडा मात्र आता जाऊन पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवर. एकंदरीत या मॅचमध्ये जवळपास आता औपचारिकता शिल्लक राहिली असं आपण म्हणू शकतो, कारण पाठलाग करायचा आहे. जवळपास 53 धावांचा सध्या स्कोर आहे. 23-30 धावांची अजूनही गरज आहे आणि विकेट मात्र गमावली आहे विकीने. फ्रस्ट्रेशन या ठिकाणी मात्र दिसतंय. मोठे फटके खेळायच्या प्रयत्नामध्ये तिकडे आपल्या फलंदाजांना विकेट गमावताना आपण बघतोय. टर्मिनेटर कल्याण आपला जवळपास हा 5वा विकेट त्यांनी गमावलेला आहे. आणि बॅटिंगसाठी मात्र आता प्रसाद आलेत मैदानामध्ये. प्रसादने बॉलिंगमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हर त्यांनी हाताळल्या, त्यामध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्या. एक विकेट आहे त्यांच्या नावावर. बॅटिंगमध्ये काय करतायत बघूया आपल्या टीमसाठी. 24 धावांचा आकडा स्कोरबोर्ड वरती आहे. अजूनही 29 धावांची गरज. 29 मोर रन्स टू विन. मनगटी फटका लॉफ्ट केलं चेंडूला काउ कॉर्नरच्या दिशेला आणि एक सिंगल घेतली आहे. 25 धावा झाल्यात आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल. 7 चेंडूंमध्ये 28 बनवायच्या होत्या. हाही चेंडू निर्धाव आलाय आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय आणि पहिल्या 4 षटकांदरम्यान 25 धावा जमवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूंमध्ये अजूनही मात्र गरज आहे ती 28 धावांची. 6 balls to go and 28 runs to win. पॉवर प्ले. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. सेकंड पॉवर प्ले मध्ये मात्र 3च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. प्रसाद स्ट्राईक वरती आणि बॉलिंगसाठी मात्र योगेश आता सज्ज होतोय. या वेळेला मात्र काय फटका खेळला गेलाय. नो बॉल वरती चौकार आलाय. बघा, असे जर फटके प्रत्येक बॉलवर तुम्ही खेळलात तर ही मॅच तुम्ही जिंकू शकता, कारण हा बॉल काउंट होणार नाहीये आणि 4 धावा तुम्हाला मिळणार आहेत. जबरदस्त स्विच हिट आलाय आणि हा सुपर हिट स्ट्रोक आहे. या मॅच मध्ये मात्र पुनरागमन होऊ शकतं या वेळेला सुद्धा टर्मिनेटर कल्याण संघाचं. थोडासा कानमंत्र तिकडे योगेशला दिला गेलाय. पहिल्या बॉलवरती तरी थोडीशी चुकी केली त्याने आणि त्यावर मात्र चौकार. समीकरण मात्र मॅचचं बदलतंय. 6 मध्ये 28 ची गरज होती, आता 6 मध्ये 24. पुन्हा एकदा मात्र हवेत फटका खेळलाय आणि हा 4 धावांचा फटका प्रसादच्या बॅटमधून. थोडक्यासाठी त्या ठिकाणी मात्र अगोदर टप्पा पडून 4 धावा मिळाल्या आहेत. बॅनरवर जर लागला असता तर विकेट गमावी लागली असती, परंतु नशिबाची साथ आज प्रसादच्या बाजूने आहे. नशिबाची ही साथ गरजेची आहे. आता 5 बॉल मध्ये अजून 5 चौकार ठोकायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील आणि प्रसाद मध्ये क्षमता आहे. सोडून दिलाय असे एक्स्ट्रा तर येतच राहतील. आणखीन एक वाईट बॉलने संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र आता 33 वर पोहोचलाय, 34 वर पोहोचलाय. 5 चेंडू आणि 19 धावा. या वेळेला हवेत फटका खेळला, चुकीचा फटका खेळला. प्रसादने आपली विकेट गमावली. बॉक्स आणि बॅटिंगसाठी आता मात्र वसंत आले आहेत.
पहिल्या मॅचचा विजेता संघ अंधेरी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आपण रेडी राहायचंय. यानंतर 2 विजेत्यांमध्ये मॅच होणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा तिकडे येतोय. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर सध्या स्कोरबोर्ड वरती या व्हाईट बॉल नंतर 35 आहे. पण हा व्हाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे. आमच्या पंचांच्या माध्यमातून तरी व्हाईट बॉल कळवला गेलाय. पण बॉलिंग टीमने या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर रिव्ह्यूची मागणी केली आहे. नाही वाईटच आहे. किती झाले किती आता हे इक्वेशन टाक रे. 4 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र ब्रश केला होता बॉल. आता 3 बॉल शिल्लक 18 धावांची गरज. औपचारिकता पूर्ण मॅच. यावेळेला मात्र ऑन साइडला फटका ड्रॅग केला आणि तिथे मात्र चौकार येतोय. हेच जर चौकार सुरुवातीला आले असते तर या मॅचचं समीकरण काहीसं वेगळं असू शकलं असतं यावेळेला. पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाही आहे. डगआउटला सलामी देणारा हा चौकार आपण बघतोय. निराशाचं वातावरण मात्र त्या ठिकाणी टर्मिनेटर कल्याणच्या डगआउटमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र बॉक्स आउट. हवाई यात्रेवरती बॉलला पाठवलं होतं आणि आपली विकेट गमावली आहे वसंतने. शेवटचा बॉल आहे. आणि अशा पद्धतीने हा सामना शर्विल 11 या संघाने जिंकलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन. 40 वर्षावरील या गटातून मात्र दुसरी मॅच जी आहे ती या शर्विल 11 संघाच्या नावावरती मात्र लिहिली जाते. तर यानंतर मात्र पुढील सामना होईल सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंधेरी आणि शर्विल 11 बोरिवली या टीम मध्ये. चला आता ही गाडी एका रुळावर धावणार आहे. एका बाजूला अंधेरी, एका बाजूला बोरिवली. वेस्टर्न लाईनला हा सामना आता जातोय. पाहूया काय घडतं या मॅच दरम्यान. टॉस केला जाणार आहे. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंधेरी आणि त्यांच्या विरोधात शर्विल 11 बोरिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस